नमस्कार मंडळी, विरंगुळा विथ वैशालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज 15 तारीख आहे आणि उद्या ओमचा वाढदिवस आहे. 16 तारखेला त्याचा वाढदिवस असतो. तर त्यासाठी आम्ही थोडी शॉपिंग करायला चाललो आहे. त्याला ड्रेस पण घ्यायचा आहे आणि अजून बऱ्याच काही गोष्टी घ्यायच्या आहेत, वस्तू घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी आम्ही चाललो आहे डीमार्टला आणि तिथूनच आम्ही त्याचे स्कूल युनिफॉर्म पण घ्यायला जाणार आहे. तर चला मग म्हटलं तुम्हालाही घेऊन जाते बदलापूर फिरायला. तर चला मग जाऊया. तर आता आम्ही इथे ह्या शॉपमध्ये घेतोय युनिफॉर्म. तर आमचे युनिफॉर्म घेऊन झाले आणि आता आम्ही इथून आता डीमार्टला जातोय, कारण डीमार्टमध्ये पण थोड्याशा वस्तू घ्यायच्या आहेत आणि ओमला उद्याचा त्याचा वाढदिवस आहे तर आम्हाला त्याला ड्रेस घ्यायचा आहे त्यासाठी. आणि ह्या शॉपमध्ये येण्याचं कारण एवढंच आहे की इथे सगळ्याच प्रकारचं स्कूलचं साहित्य सगळं मिळून जातं, जसं की बुक्स झाले, पुन्हा पेन, पेन्सिल, टिफिन, बॉटल आणि युनिफॉर्म सगळं मिळून जातं एका ठिकाणी. सगळीकडे फिरायची गरज पडत नाही त्यामुळे. तर आता आम्ही इथून निघतो आहे आणि आता डीमार्टला चाललो आहे. तर चला मग जाऊया मार्टमध्ये. आम्ही 11:30 वाजता आलोय तर त्यामुळे गर्दी नाही आहे डीमार्टला. तर चला. आणि आता तन्मय बघतोय पेन त्याच्यासाठी.
हे एक पॅकेट घेतलं आहे चॉकलेट आणि तन्मयचं अजून काहीतरी चाललं आणि हे माझंचं एक घेणार आहे बॉक्स मी. आणि वरच्या सेक्शनला सगळे कपडे भांडे. तर आता ओमसाठी ड्रेस बघतोय, बघूया कसं आहे भेटतो ते. आणि तन्मयीचं खेळणी बघते कुठली घेऊ. आता आम्ही पॉपकॉर्न आईस्क्रीम घेऊ. तर आता आमचं घेऊन झाले सामान आणि मग आता घरी चाललोय. गेल्यावर होते काय काय घेतले. जसं मी बोलली होती की मी डीमार्टमधून आल्यावरती तुम्हाला काय घेतलं आहे ते दाखवेल. आणि मी ऑलरेडी किराणा आम्ही भरून आणलेला आहे, पण आता फक्त ओमच्या बड्डेचीच थोडी शॉपिंग करायला गेलो होतो डीमार्टमध्ये. आणि मग तिथून मी हे चॉकलेट्स घेतले एक पॅकेट. आधी आमचा प्लॅन थोडा वेगळा होता बड्डेचा, पण ऐन टायमावर तो आम्ही चेंज केला. तर हे चिप्सचे पॅकेट पण घेतले होते 2. आणि डीमार्टमध्ये छान भेटतात वस्तू, तर आम्ही तिथेच जातो घ्यायला. आणि हे एक चिप्सचा तन्मयीने घेतलं आहे पॅकेट. आणि हे पण एक घेतलं होतं, ते तन्मयीनेच घेतलं. आणि आज म्हणजे उद्या आम्हाला मिसळ पाव करायची ओमच्या बड्डेची, तर मग त्यासाठी फरसाण. आणि मी म्हटलं होतं तन्मयीने पेन तो बघतोय त्याच्यासाठी, तर एक पेनचं पॅकेट घेतली त्याने. आता त्याला थर्डला आहे तर त्याला आता पेन अलाउड आहे लिहिण्यासाठी, तर मग त्याने पेन घेतली. आणि एक शेवचं पॅकेट, जी मी लसूण चिवडा दाखवला होता त्यामध्येच ही शेव वापरली होती आणि ही खूप टेस्टी लागते म्हणून हे एक पॅकेटही आणले. आणि तन्मयीने त्याच्यासाठी एक गाडी घेतली आहे. आणि हे कोल्ड्रिंकचं माझं असं एक बॉक्स घेतला आहे कोल्ड्रिंकचा मुलांना द्यायला. आणि यात आहे ओमचे कपडे, पण मी ते काही दाखवणार नाही. तो मी त्याचा बड्डेचा व्लॉग बनवेल त्यातच दिसेल, कारण आता जर दाखवलं तर मग त्याचा सरप्राईज काही राहणारच नाही. तर चला मग हा माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल, अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि परत अशाच नवीन व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.